श्री स्वामी समर्थ मैत्रिणी. पनीर घेतलेलं आहे बघा, छान असा, आणि त्याचे छान चौकोनी आहे ना, क्यूब करून घेतले, तुकडे करून घेतले. त्यामध्ये टाकलेली आहे मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकून सुद्धा अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. छान अशी आपण पनीर चिल्ली बनवणार आहोत घरच्या घरी. पनीर देखील घरी बनवलेलं आहे, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं पनीरची रेसिपी, म्हणजे पनीर जे बनवलं आहे तेही तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून. आणि तेल मात्र कडकडीत तापवायचं आहे आणि एकदा कडकडीत तापलं ना तेल, त्यानंतर गॅस जो आहे ना तो अजिबात लहान मोठा करायचा नाही आहे, एकसारखाच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हे क्यूब जे आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत तेलामध्ये आणि छान असे तळून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवरती. छान अजिबात तेलकट होत नाहीत किंवा ह्याला जे कोटिंग लावलं ना ते तेलामध्ये सुटत नाही, जशाला तसं तेल राहतं तुमचं. आणि आहे ना एकदम छान असे हे आहे ना, तुम्हाला सांगते, तळूनसुद्धा होतं आपलं पनीर. घरच्या घरी मस्त अशी पनीर चिल्ली बनवायची आणि मस्त अशी खायची बरं का. कधी जर मूड झाला तर कुठे हॉटेलला जावा, आणा, खावा किंवा जाऊन खाण्यापेक्षा घरीच मस्त साधी सिंपल रेसिपी आहे, सोपी आणि झटपट होणारी आहे बरं का. तर पहिली बॅच तळून घेतली आणि राहिलेली पुन्हा दुसरी बॅच केली. एकदम सगळे आता दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेते एकदम व्यवस्थित. एकदम तेल बघा, अजिबात तुमचं तेलकट वगैरे होत नाही किंवा जे कोटिंग आहे ना ते तेलामध्ये सुटत नाही, एकदम छान असं. त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे आणि भरपूर सारा लसूण जो आहे ना तो बारीक चिरून घ्यायचा आहे, एकदम मस्त. ह्या रेसिपीला लसूण खूप छान लागतो. आणि छोटासा एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो आहे ना किसून घेतला आहे मी. आपली जी छोटीवाली किसणी असते ना, आपण चीज वगैरे किसतो तिने. छान असं खरपूस तेलामध्ये तेही भाजून घ्यायचं. आता ही प्रोसेस पण फुल गॅसवरतीच करायची आहे, हिला देखील बारीक गॅस ठेवायचा नाही आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि ढोबळी मिरची टाकलेली आहे, एक ढोबळी मिरची आणि एक कांदा आहे. आणि ह्यामध्ये मी 2 शेजवान चटणीचे पॅकेट टाकलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉसही टाकू शकता. आणि त्यानंतर बघा पनीर टाकलेलं आहे शेजवान चटणी टाकल्याच्या नंतर. आणि मग चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि वर्ण लूक येण्यासाठी कोथिंबीर. कांद्याची पात मात्र मला मिळाली नाही आहे. जर कांद्याची पात मिळाली असती तर तिने पण अजून छान अशी टेस्ट आणि चव येते, म्हणजे लुकही छान येतो बरं का. अशा पद्धतीने रेडी झालेले आहे. चिली सॉस, सोया सॉस तुम्हाला हवा आहे तर तुम्ही वापरू शकता, पण मी नाही वापरत, कारण की एकदा आणतो आपण आणि तो तसाच पडून राहतो. म्हणून चला, आवडली का? लाईक करा एक पटापट.